बघा, तर आज आपला पुढचा टॉपिक मेलिंग टॅब. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील पुढचा टॉपिक आपण शिकतोय आज. मेलिंग टॅब. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या, एनव्हलप आणि स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड. बरं, त्याच्यापैकी स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड हे आपण बघणार आहे. या अगोदर आपण वर्ड ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस आपण टेम्पलेट्स बघितले वेगवेगळे. तुम्ही मला सांगितलं की आज पहिला दिवस आहे तुमचा वर्डचा, तरी तुम्ही तुमचा रिझ्यूम तयार करू शकता, तुम्ही एखादं एनवलप तयार करू शकता, तुम्ही ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता. हे मी तुम्हाला दाखवलं, बरोबर. तर त्यात सुद्धा आपल्याला एनवलप तयार करता येत होतं. ते सुद्धा आपण या मेलिंग टॅबच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघणार आहे. चला, तर आपण आपल्याला एक फाईल दिलेली आहे ती मी ओपन करतोय. मेल मर्ज. मर्ज म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र करणं, आहे का नाही? या ठिकाणी आपण ज्यावेळेस एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉबला जातो त्यावेळेस कोणताही जॉब असो किंवा कोणताही बिझनेस असो, त्याला कस्टमर्स असतात, अनेक कस्टमर्स असतात, आहे का नाही? दोन गोष्टी आहे, दोन व्यक्तींशी संबंध येतो. एक येतो कस्टमरशी आणि एक येतो होलसेलरशी. ज्यांच्याकडून आपण माल विकत घेतो ते तो काही एक व्यक्ती नसतो, ते पण अनेक असतात. आणि ज्यांना विकतो ते तर अनेक असतात, बरोबर आहे काय? म्हणजे ज्यांच्याकडून विकत घेतो त्यापेक्षा आपले कस्टमर्स खूप असतात. मग अशा वेळेस तुम्ही एखादी गोष्ट आहे, समजा एखादी काही ऑफर आली, ती ऑफर तुम्हाला सर्वांना पाठवायची आहे ऍट ए टाइम. तर तुम्ही या लेटरच्या माध्यमातून प्रत्येकाला वेगवेगळं लेटर लिहित बसण्यापेक्षा तुम्ही ऍट ए टाइम एका वेळेस सर्वांना लेटर लिहू शकता. कारण की तुम्ही ज्यावेळेस तुमचा कस्टमर तयार होत होतो, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर तो कुठेतरी सेव्ह करून ठेवलेला असतो, त्याचं एक डाटाबेस तयार केलेली असते, बरोबर. तसंच तुम्ही समजा मित्र, तुमचे मित्र असतील वेगवेगळे, त्याची सुद्धा तुमच्याकडे डेटाबेस असते, त्याचा पत्ता असतो तुमचं. आता इथे एक छोटस लेटर तुम्हाला दिलेलं आहे की तुमचं लग्न आहे आणि त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला तुमच्या मित्रांना द्यायचं. मग लग्नाचं इन्व्हिटेशन तर एका मित्राला नाही देत आपण, अनेक मित्रांना देतो, आहे का नाही? मग ह्या मेलमर्ज ह्या फॅसिलिटीच्या साह्याने आपण एकच लेटर, बर, लग्नाचं इन्व्हिटेशन तर एकच असणार आहे, प्रत्येकात मित्रावाईज बदलणार आहे का? ते नाही बदल. जरी थोडाफार बदल होणार असेल, डिअर आणि त्या मित्राचं नाव टाकायचं असेल तुम्हाला, तरी सुद्धा तुम्हाला ते करतायत मेल मर्ज मध्ये. म्हणजे काही विशिष्ट फील्ड फक्त बदलायचे असतील तरी ते बदलता येतात. पार्टी वाईज किंवा मित्रावाईज तुम्हाला चेंज करायचे काही, तर ते करता येऊ शकतं. ठीक आहे, तर जाऊ आपण आपल्या मेल मर्ज कडे. मेल मर्ज साठी तुम्हाला दोन फाईल लागणार आहे. एक म्हणजे तुमची लेटरची फाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर पाठवायचंय जे, आणि दुसरं म्हणजे ऍड्रेसची फाईल. दुसरी कोणती फाईल लागणार आहे? ऍड्रेसची फाईल. तुम्ही मेल मर्ज चालू का असताना तयार पण करू शकतात किंवा एक्झिस्टिंग वापरू पण शकतात. तुम्ही अगोदर तयार करून ठेवलेली असेल तर ती वापरू पण शकता. ठीक आहे, तर चला आपण मेलमर्जच्या वेळेसच नवीन तयार करू. मेलिंग टॅबला मी क्लिक करतो. मेलिंग टॅबला क्लिक केल्यानंतर बघा इथं स्टार्ट मेल मर्ज म्हणून ऑप्शन आहे, त्यावर मी क्लिक करतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बरेच ऑप्शन दिसतात आपल्याला. लेटर, ईमेल, मेसेज, एनवलप, आहे ना. आता आपल्याला मेल मर्ज करायचंय तर आपण सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे बघा, स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड. त्याला मी क्लिक करतो. जसे क्लिक केलं उजव्या साईडला बघा एक डायलॉग बॉक्स आला. हा मेलमर्ज जो आहे, हा मेलमर्ज 6 स्टेप मध्ये आपण करणार आहे. किती? 6. बघा इथं स्टेप 1 ऑफ 6 पहिली स्टेप सुरू झाली. काय पहिली स्टेप? सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप. डॉक्युमेंटचा प्रकार निवडा. आपल्याला लेटर निवडायचं, आपल्याला लेटर पाठवायचंय ना, लेटर. इथं ईमेल, मेसेज आहे, एनवलप आहे, लेबल आहे, असं बरेच ऑप्शन. क्लिक नेक्स्ट म्हटलं. त्यानंतर सेकंड ऑप्शन आपल्याकडे बघा 2 ऑफ 6 आलं का इथं? सिलेक्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट. स्टार्टिंग डॉक्युमेंट म्हणजे कोणतं? तर लेटरचं डॉक्युमेंट सिलेक्ट करा. मग हे जे ओपन आहे आपलं हे लेटरचं डॉक्युमेंट हेच आहे, लक्षात आलं.
मग इथं 3 ऑप्शन बघा, यूज करंट डॉक्युमेंट, स्टार्ट फ्रॉम टेम्पलेट, स्टार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग डॉक्युमेंट. तुम्ही एक्झिस्टिंग ओपन पण करू शकता, पण यूज करंट डॉक्युमेंट हा ऑप्शन मी निवडतो त्याच्यातला, कारण की हे जे ओपन आहे हेच माझं स्टार्टिंग डॉक्युमेंट आहे. ओके, बघा नेक्स्ट. नेक्स्टला मी क्लिक करतो, सिलेक्ट रिसिपन्स. रिसिपन्स याच्यामध्ये तुम्हाला ऍड्रेसेसची फाईल सिलेक्ट करायची आहे. त्याच्यासाठी सुद्धा 3 ऑप्शन इथे दिले गेले. यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट, तुमच्याकडे जर तयार असेल तर हा ऑप्शन निवडायचा. सिलेक्ट फ्रॉम आउटलुक कंटेंट, आउटलुक मध्ये तयार असेल तर हा ऑप्शन निवडायचा. आणि न्यू लिस्ट, नवीन लिस्ट टाईप करायची. मग मला न्यू लिस्ट टाईप करायची, मग मी 3 नंबरचा ऑप्शन तयार सिलेक्ट करतो. जसा मी 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला, खाली ऑप्शन आला क्रिएट. बघ आला का? ज्यावेळेस फर्स्ट होता त्यावेळेस वेगळा होता, ब्राउज होता. थर्ड ऑप्शन सिलेक्ट केला तसा इथं क्रिएट ऑप्शन. ओके, या क्रिएटला मी क्लिक करतो. क्रिएटला क्लिक केल्याबरोबर इथं बघा, ऍड्रेस टाईप करण्यासाठी आपल्याला एक डायलॉग बॉक्स आला. टायटल, टायटल मध्ये मी टाईप करतो मिस्टर, फर्स्ट नेम निलेश पाटील, कंपनीचं. आता हे पर्सनल लेटर असल्यामुळे इथं काही कंपनीचं नाव येणार नाही, मग मी हे फील्ड सोडून देतो, याच्यात टाईप करत नाही. ऍड्रेस लाईन 1, मेन रोड, नियर राम मंदिर. सिटी, सिटी मध्ये आपण घेतो सिन्नर, सिटी मध्ये सिन्नर. टॅब मारला. स्टेट महाराष्ट्र, बरोबर. झिप कोड, झिप कोड म्हणजे काय, पिन कोड. मग 420078 असं काहीतरी आपण पिन कोड दिला. आपला आहे 422003, आहे का? हा झाला पहिला ऍड्रेस. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपल्याला काही गरज नाही. वर्क फोन, ईमेल वगैरे टॅब मारला. एका फील्ड मधून दुसऱ्या फील्ड मध्ये जाण्यासाठी टॅब कीचा वापर इथं करायचा आहे. कोणती की आहे, टॅब. आता दुसरा ऍड्रेस टाकतो मी, मिस मिस अनुष्का मोरे. कंपनी नेम तिथं काही देत नाही मी, बरोबर. बैरनाथ नगर, सरदवाडी रोड, नाशिक सिटी घेतो, महाराष्ट्र. आणि 422007 असं काहीतरी दिलं आपण. ओके, चाल. बाकीचे फील्ड काय मी घेत नाही. बघा मी 2च ऍड्रेस टाईप केले आणि इथं ओके म्हणतो. बरोबर, इथं ऑप्शन आहे न्यू, न्यू एंट्री. बघा न्यू एंट्रीने आपण नवीन एंट्री घेणार, बरोबर. फाइंडने शोधू शकतो, डिलीट एंट्रीने आपल्याला डिलीट करता येईल. ओके, मी आता इथं ओके म्हणतो. जसे ओके म्हटलं, त्याने एक डायलॉग बॉक्स दिला. बघा बरं, हा डायलॉग बॉक्स परिचित आहे का तुमच्या? ज्यावेळेस फाईल सेव्ह करतो त्यावेळेसचा हा डायलॉग बॉक्स आहे. फाईल सेव्ह करण्यासाठी तो नाव विचारतोय, कारण की ही जी ऍड्रेस टाईप केलेली फाईल आहे ती कोणत्या नावाने सेव्ह करायची तो आपल्याला विचारतो. इथे ऑलरेडी काही नावं दिलेले आहे, बरोबर. मग मी ऍड्रेस 1 असं नाव त्याला देतो, कारण की ऑलरेडी ऍड्रेस नाव आहे. आणि सेव्ह म्हटलं. जसं सेव्ह म्हटलं, मेल मर्ज रिसिपंटचा एक डायलॉग बॉक्स तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं त्या फाईलचं नाव आपल्याला दिसतंय. इथं वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे, सॉर्ट, फिल्टर, फाइंड डुप्लिकेट, फाइंड रिसिपंट्स, व्हॅलिडेट ऍड्रेस, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं दिसतात. आता इथं तुम्ही हजारो नावं जर तुमच्या फाईलमध्ये टाईप असतील आणि त्या हजारो नावामधल्या फक्त विशिष्ट लोकांनाच पाठवायची काहीतरी क्रायटेरिया देऊन, तर इथं त्या फिल्टर ऑप्शनचा वापर करू. उदाहरणार्थ नाशिकच्याच लोकांना पाठवायचं, पुण्याच्याच. समजा तुम्ही एखादी मीटिंग आयोजित केली नाशिकला, मग तुम्ही पुण्याच्या लोकांना बोलावणार का? नाही. तर मग फक्त नाशिकच्या, तर फक्त नाशिकच्या लोकांचेच फक्त ऍड्रेस तो घेईल. म्हणजे प्रत्येक वेळेस नाशिकची यादी वेगळी करा, पुण्याची वेगळी करा अशी गरज पडणार नाही. ऍड्रेसची यादी एकच असेल, त्यात तुम्ही फिल्टर लावू शकता. ओके,
फाइंड डुप्लिकेट, डुप्लिकेट शोधण्यासाठी आहेत. तर असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथं ओके म्हणतो मी. जसे ओके म्हटलं, माझी ही स्टेप पूर्ण झाली. कोणती? 3 नंबरची स्टेप पूर्ण झाली. आता मी नेक्स्टला जातो. नेक्स्टला काय? राईट युअर लेटर. बघा, मेल मार्च, राईट युअर लेटर आलं. ऑलरेडी लिहिलेलं आहे लेटर, मला लिहिण्याची गरज आहे का? नाही. पण ऍड्रेस टाकले का बघा बरं. आता मला इथे ऍड्रेस टाकायचे आहे. ऍड्रेस मी टाईप नाही करणार, मी ते त्या फाईल मधून इकडे घेणार. जसे मी चौथ्या स्टेप पर्यंत मी ज्यावेळेस आलो, त्यावेळेस माझ्या मेलिंग टॅब मध्ये इथे एक काही ऑप्शन्स ऍड झालेले आहेत बघा. इन्सर्ट मर्ज फील्ड म्हणून हा एक ऑप्शन तिथं ऍड झालेला आहे, बरोबर. मग कुठं करायचे इन्सर्ट मर्ज फील्ड? तर या 2 च्या खाली आपण ऍड्रेस लिहित असतो ना, मग इथं बघा या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मग पहिले काय टाईप केलं तर टायटल आपण असंच लिहितो ना, मिस्टर प्रवीण कुमार. ओके, बघा मिस्टर स्पेस, त्याच्यामध्ये स्पेस असेल. नंतर काय असेल? पहिलं नाव, फर्स्ट नेम. नंतर काय असेल? लास्ट नेम. आता फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मध्ये बघा मी स्पेस दिला ना. तुम्ही इथं जे द्याल तसं तिथे गेल. मला इथं स्पेस जर नाही दिला तर तो पण फर्स्ट नेम लास्ट नेम शेजारी शेजारी येईल. पण तसं चांगलं दिसेल का? नाही. ओके, पहिल्या लाईनवर नाव येईल. दुसऱ्या लाईनवर मी काय करतो? दुसऱ्या लाईनवर घेतो मी ऍड्रेस लाईन 1 कॉमा स्पेस करून ऍड्रेस लाईन 2. ह्या इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये इथं कंपनी नाव पण आहे, पण कंपनी नावात आपण काही टाईप केलंय का? नाही केलेलं. मग मी घेतलं का ते? ज्याच्यात आपण टाईप केलेलं नाही ते घ्यायचंच नाही. घेतलं तर तिथं ब्लँक लाईन येईल, बरोबर. जा, त्याच्यानंतर बघा एंटर देतो आणि थोडस पुढे कर्सर घेऊन इथं टाईप करतो सिटी. त्याच्या पुढे कॉमा देऊन स्टेट टाईप करतो. बघा स्टेट. फक्त सिलेक्ट करायचंय तुम्हाला फील्ड आणि डॅश देऊन आपण जिप कोड इथं घेऊ, म्हणजे पिन कोड घेतला. आता माझं लेटर पूर्ण झालं. मॅटर होताच टाईप केलेला, फक्त ऍड्रेस टाईप करायचा होता. तो ऍड्रेस आपण टाईप केला नाही. आपण जो ऍड्रेसला जे फील्ड वापरले ते फील्ड इथं काय केले? फक्त इन्सर्ट. ओके, आता मी नेक्स्ट म्हणतो. नेक्स्टला काय? प्रिव्ह्यू युअर लेटर. बघा आहे ना, लेटर प्रिव्ह्यू होईल. तसे नेक्स्ट म्हटलं, लेटर प्रिव्ह्यू दिसायला लागला. बघा दिसतोय का प्रिव्ह्यू लेटर? बघा बरं काय प्रिव्ह्यू दिसतोय सांगा बरं. आता बघा तिथे ऍड्रेस आले. त्या फील्डच्या जागेवर काय आलं? ऍड्रेस. बघा पहिला ऍड्रेस झालाय का नाही? तुम्ही म्हणाल दुसरा कुठे आहे का? दुसरा कुठे आहे? तर वरती बघा एक नेव्हिगेशन बॉक्स आला. या नेव्हिगेशन बॉक्सच्या सहाय्याने तुम्ही नेक्स्ट म्हटलं का पुढचा आला अनुष्का मोरे. परत बॅकला आला निलेश पाटील. जेवढे असतील तेवढे तुम्ही नेक्स्ट नेक्स्टने बघू शकता. आलं का लक्षात? इथं तसं एक पुढची शेवटची स्टेप राहिली आहे नेक्स्ट, ती म्हणजे कम्प्लीट द मर्ज. ते कम्प्लीट द मर्ज साठी तुम्ही इथं पण बटन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. याच्यात आर वर क्लिक केलं की इथं 2-3 ऑप्शन आपल्याला दिसतात, आहे ना. मग नेक्स्टला मी क्लिक करतो इथं. जसे नेक्स्टला क्लिक केलं, पुढच्या स्टेप मध्ये 2 पर्याय आपल्याला दिले, प्रिंट आणि एडिट इंडिव्हिज्युअल लेटर. प्रिंटने हे सगळे लेटर प्रिंटरला जातील. दोन्ही लेटर डायरेक्ट कागदावर प्रिंट होतील. आणि एडिट इंडिव्हिज्युअल लेटरने काय होईल? ते एडिट होतील. इथं मी क्लिक केलं, इथं ऑल ऑप्शनला क्लिक केलं आणि ओके म्हटलं. इथं सुद्धा तुम्हाला रेंज देता येईल बरं. समजा 1 ते 10 करायचे, 10 ते 20 करायचे, तुम्हाला इथे देता येईल. मग मी ऑल म्हटलं. ओके, माझ्याकडे एवढे रेकॉर्ड नाही. बघा पहिलं लेटर आलं इथं, इथं खाली दुसरं लेटर आहे. मला जे नेक्स्ट नेक्स्ट ने पुढे जाऊन करायला लागत होतं ते ऍट ए टाइम सगळे लेटर मला तयार होऊन मिळालेले आहे. आणि ही जी फाईल आहे, या फाईलला काय नाव आलंय बघा? लेटर 1 नाव आलंय बघा. लेटर 1 आलं का? समजलं? मग कसं करायचं? मग मी क्लोज करतो या फाईलला. तो विचारतो सेव्ह करायची की? मी नाही म्हणतो, कारण मला केव्हाही तयार करता येणार आहे. आता माझ्याकडे मी मेल मर्ज करून ठेवलेला आहे. तुम्ही म्हणाल मला इथं प्रत्येक माझा मित्र आहे त्याला डिअर आणि त्याचं नाव आलं पाहिजे, तर मी इथे एंटर देतो. एंटर देऊन इथे एक लाईन घेतली, इथं डिअर शब्द टाईप करतो. डिअर आणि पुढे नाव आलं पाहिजे. नाव आलं पाहिजे तर मग इथून मी इन्सर्ट मर्ज फील्ड मधून फर्स्ट नेम इन्सर्ट करतो. बघा फक्त पहिलं नाव आलं पाहिजे. बघा आलं.
आलं का फर्स्ट नेम? इथून प्रिव्ह्यू काढून टाकतो बघा, फर्स्ट नेम आहे ना, आणि एंटर द्या. इथं थोडस डिअर लेफ्ट अलाइनमेंट देतो याला. आणि आता मी एडिट इंडिव्हिज्युअल लेटर म्हणतो, ऑल म्हटलं, ओके म्हटलं. या पत्रामध्ये डिअर निलेश आलं, इकडं डिअर अनुष्का आलं. लेफ्ट अलाइनमेंट इथून दिली आपण बघा, आहे ना. इथं जस्टिफाय अलाइनमेंट असल्यामुळे काय झालं, ही जस्टिफाय अलाइनमेंट होती इथं, तर ते पुढे गेलं होतं, मी लेफ्ट करून घेतलं त्या लाईनला. समजलं मग? म्हणजे असं मध्ये एखादं फील्ड तुम्हाला इन्सर्ट, समजा आता तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये आहेत आणि तिथं तुम्हाला त्याला एखाद्या विद्यार्थ्याला पत्र पाठवतो, एवढे एवढे पर्सेंटेज पडले, मला सांगा सर्वांना सारखे पर्सेंटेज असणार आहे का? मग तुम्ही ते जे ऍड्रेस फील्ड आहे त्यामध्ये एक पर्सेंटेजचा कॉलम पण घेणार, एक नवीन फील्ड ऍड करणार आणि तिला प्रत्येकाचे पर्सेंटेज टाईप करून देणार. मग ज्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज प्रिंट करायचे तिथं ते पर्सेंटेजचं फील्ड काय करणार, इन्सर्ट करणार. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्या वाईज पर्सेंटेज बदलून जा. येते लक्षात? अशा पद्धतीने हे मेल मर्ज आपण करू शकतो आणि एका वेळेस अनेक मित्रांना किंवा अनेक कस्टमर्सला आपण एकच लेटर काय करू शकतो, तयार करून घेऊ शकतो या मेल मर्जच्या साहाय्याने. त्याच्यामध्ये नुसतं तयार फक्त लेटरच कागदावर घेतो असं नाही, ईमेल सुद्धा करता येईल आपल्याला. पण मग त्याच्यासाठी त्या पद्धतीची डाटाबेस तुमच्याकडे तयार पाहिजे, त्या समोरच्याचे सगळे ईमेल आयडी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत, तर ते करेल. आलं लक्षात? ठीक. आता पुढे जातो मी, हे तयार तर झालं माझं लेटर 2 नावाचं. याला पाठवण्यासाठी मला एनव्हलप लागेल. एनव्हलप लागेल का नाही? मग मी कर्सर पहिल्या पोझिशनला ठेवा. मग मला एनव्हलप करायचा आहे तयार, आहे ना. बघा हा ऍड्रेसचा मला एनव्हलप तयार करायचा, मी कॉपी करून घेतला. पुन्हा मेलिंग टॅब मध्ये गेलो, एनव्हलप ऑप्शनला मी क्लिक केलं. जो कॉपी होता तो इथे येऊन गेला बघा, डिलिव्हरी ऍड्रेस मध्ये आला का. आणि फ्रॉम ऍड्रेस, कोण पाठवतोय त्याचा ऍड्रेस इथं द्यायचा, म्हणजे तुमचा ऍड्रेस इथं द्यायचा. येते लक्षात? इथं कोणाचा ऍड्रेस द्यायचा, तुमचा स्वतःचा. आता इथं आपण आयडियल कॉम्प्युटर सेंटरचा ऍड्रेस घेतला, ओके. बघा इथं इथं आपण टाईप पण करू शकतो, किंवा मी कॉपी केलेला होता तो जसं तसं तिथे घेऊन टाकला त्याने डिलिव्हरी ऍड्रेस मध्ये, मला पेस्ट करण्याची सुद्धा गरज पडली नाही. आणि इथे मी फक्त म्हटलं ऍड टू डॉक्युमेंट, प्रिंट म्हटलं तर डायरेक्ट प्रिंटरला जाईल, ऍड टू डॉक्युमेंट म्हटलं का डॉक्युमेंट मध्ये ऍड होईल. बघा झालं का ऍड. तुम्ही पाहिजे त्या बघा, ह्या निलेचं इथं लेटर आलं, त्याचं बघा त्याची साईज बघा, छोटीशी साईज आहे पेजची साईज. आपण लेआउट मधून पेज साईज शिकलो का नाही? बघा आता इथं पेज साईज मध्ये तुम्ही जर गेला तर एकही साईज नाही इथं निवडली, यापैकी एकही नाही आहे का नाही. त्यांनी कस्टम साईज घेतली, ती बरोबर त्या एनव्हलपच्या साईजची. तुम्ही ज्यावेळेस पहिल्या पानाचं प्रिंट द्याल आणि प्रिंटर मध्ये ते एनव्हलप टाकाल, बरोबर त्याच्यावर प्रिंट होऊन येईल. हे कशासाठी केले लक्षात आलं का तुमच्या? हजारो कस्टमर आहे, एवढ्या हजार जणांचे तुम्ही पत्ते लिहित बसणार का? तसंच इथं लेबल ऑप्शन पण आहे बरं याच्यामध्ये, मेलिंग मध्ये लेबल्स. या लेबलच्या सहाय्याने तुम्हाला लेबल सुद्धा तयार करता येतात. त्याच्याने होईल का? फक्त एक्झिस्टिंग ऍड्रेस बुक वापरायची आणि त्याच्यामधून ते ऍड्रेस इकडे घेऊन टाकायचे लेबल मध्ये, असे प्रत्येकाचे वेगवेगळे लेबल तयार होतील, प्रिंट काढायचे आणि चिटकून द्यायचे पाकिट एनव्हलप. ते पण तुम्हाला करता येईल, ते सुद्धा ह्या लेबल ऑप्शन मधून तुम्हाला करता येतात. तिथे वेगवेगळ्या लेबलच्या साईज वगैरे इथे दिल्या बघा, ऑप्शन वर क्लिक केलं इथे वेगवेगळ्या साईज आहे लेबलच्या, त्यातून त्या साईज निवडायच्या, बरोबर. इथून त्या ऍड्रेस बुक निवडायचं जे तुम्ही तयार केलेलं आहे ते, आणि मग ओके म्हटलं का त्या पद्धतीचे ते लेबल्स तिथे तयार करून आपल्याला मिळतील. लेबल म्हणजे काय, एकाच पानावर समजा एक इकडे एक पुढे असं 2 ऍड्रेस आणि खाली जवळपास 5 ऍड्रेस, म्हणजे टोटल एका पानावर 5 नाव, 5 नाही 10 नावं आणि ऍड्रेस आपल्याला प्रिंट करून देईल आपल्या पोस्ट कार्ड साईज. बरोबर. आणि तसा पेपर सुद्धा मार्केटमध्ये मिळतो बरं, A4 साईजचा 10 लेबल असलेला स्टिकर पेपर. तो स्टिकर पेपर तुम्ही आणला, तो टाकायचा, बरोबर त्याच्यावर प्रिंट होणार, फक्त काढायचं आणि चिटकून द्यायचं, गम सुद्धा लावायची गरज नाही.
लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा आहे काय, इथं याचा ऍड्रेस आपण तयार करू बघा. मी ह्या एनवलप तयार करू. हे एनवलप तयार करण्यासाठी मी ऍड्रेस कॉपी केला, टूच्या पुढे कर्सर ठेवला आणि मग इथं लेबल ऑप्शनला, एनवलप ऑप्शनला क्लिक केलं बघा, ऑटोमॅटिक तो ऍड्रेस येऊन गेला तिथं. आणि ऍड चेंज डॉक्युमेंट बघा, चेंज डॉक्युमेंट म्हटल्यावर त्याने इथला बदलला बरं, खाली ऍड नाही केला. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही एनवलप सुद्धा या याच्यामध्ये तयार करू शकतात. हेच एनवलप आपण टेम्पलेट मध्ये सुद्धा शिकलो, लक्षात घ्या. आणि मग फायनली या फाईल तुम्ही काय करा, सेव्ह करा. तुमचं नाव आणि जो काही सेशन नंबर चालू असेल त्या सेशन नंबरने तुम्ही सेव्ह करायचं. ठीक आहे, समजलं मग मेलमर. हा, जाऊ आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे. असाइनमेंट, वर्डची असाइनमेंट, 7 नंबरची असाइनमेंट काय आहे तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. तुम्हाला एक रेफरन्स मटेरियल फाईल ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये ऍड्रेस तुम्हाला हे टाईप करून दिलेलं आहे, लेटर टाईप करून दिलेलं आहे. ऍड्रेस, डिलिव्हरी ऍड्रेस काय टाईप करायची ते तुम्हाला इथे दिले बघ, दिले का, आहे ना. एनवलपची साईज तुम्हाला दिली, एनवलप तयार करायला लावलेलं आहे. डिलिव्हरी ऍड्रेस, रिटर्न ऍड्रेस आणि एनवलप साईज. बरं, नंतर मग रेफरन्स मटेरियल फाईल ओपन करायची आहे तुम्हाला आणि स्टेप बाय स्टेप मेलमर्ज विझार्डने हे 3 ऍड्रेस तुम्हाला तिथे टाईप करायचे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचंय, मेलमर्ज करायचे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये दिली आणि फायनली तुमची फाईल तुमचं नाव आणि 18 नंबरने सेव्ह करायची. जो काही सेशन नंबर असेल किंवा जे काही प्रॅक्टिकल नंबर असेल, जे काही असाइनमेंट नंबर असेल त्याने करा. मी एक उदाहरण दिलंय फक्त इथं, 18च केलं पाहिजे असं नाही. तुमचं जे काही सेशन चालू असेल किंवा जे असाइनमेंट चालू असेल त्या नंबरने तुम्ही ती फाईल सेव्ह करायची, तुमचं नाव आणि फक्त नंबर का द्यायचा आहे तर वेगवेगळ्या कोणत्या सेशनची किंवा कोणत्या असाइनमेंटची ते तुम्हाला समजेल. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे मेलमर्ज, मेलिंग टॅबवरचं हे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, समजलं मग. ठीक आहे, आज आपण या टॉपिक मध्ये इथंच थांबू.